अजित पवार भाजपसोबत सत्तेच्या मांडवात गेले आणि उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्येही बसले। मात्र कधी दादांना तर कधी त्यांच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतात। तशी वक्तव्ये अनेकदा समोर आलेली आहेत, पण यावेळी मात्र दादांच्या कार्यकर्त्यांनी तीच भावना व्यक्त करण्यासाठी एक निमित्त शोधले आणि एक वेगळीच कृती केली आहे, ज्याची अवघ्या महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे। पाहूया। 1 2 3 4 5 आता अजितदादांचा बर्थडे म्हटल्यावर समर्थकांनी कोणतीही कसर सोडली नाहीये। 22 जुलै उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस। मात्र पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अजितदादांनी आदल्याच दिवशी निर्धार मेळाव्यात केक कटिंगचा कार्यक्रम उरकला। कार्यकर्त्यांचं हे 5 थरांचं प्रेम पाहून अजितदादा नक्कीच भारावून गेले असतील। लोकसभेतलं अपयश, तोंडावर आलेल्या विधानसभेचं आव्हान, संघाकडून ओढले जाणारे ताशेरे, या सगळ्यांचं टेन्शन काही क्षण का होईना पण अजित पवार विसरले असतील का? या प्रश्नाचं उत्तर फक्त आणि फक्त दादाच देऊ शकतात। मात्र एक नक्की, 5 थरांचा हा केक कापताना अजितदादांना जेवढा आनंद झाला असेल त्याहून जास्त आनंद हा 1-2 किलोचा केक कापताना झाला असेल। केकच्या वजनावर जाऊ नका, केक वरचा वजनदार संदेश वाचा। मी अजित अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून। संदेश कसला हे तर अजितदादांचं स्वप्नच की हो। हा केक कापताना अजितदादांच्या डोळ्यासमोर काय काय तरळलं असेल? 2004 मध्ये काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकूनही शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद सोडलं आणि मनावर दगड ठेवत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। उद्धव ठाकरेंनी भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी उरकला। मात्र काकांनी अजितदादांचा तो प्लॅन देखील यशस्वी होऊ दिला नाही आणि आता सत्तेतले तिसरे पार्टनर म्हणून सहभागी झाल्यानंतर देखील अजित पवारांना मुख्यमंत्र्यांची खुर्ची खुणावत असल्याची चर्चा होती। या सगळ्या क्षणांची उजळणी करत अजित पवारांनी हा केक कापला असेल का? असो, कार्यकर्त्यांचा अतिउत्साह म्हणत अजित पवारांनी पत्रकारांचीच फिरकी घेतली। का उत्साहाच्या भरामध्ये कार्यकर्ते बरंच काही लिहित असतात, माझ्याबद्दलच नाही। उद्या तुमच्याबद्दल देखील संपादक लिहायला कोणी कमी पडणार हो ना। त्यांना वाटतं आम्हाला कळतंय ना, 145 मॅजिक फिगर जोपर्यंत आम्ही गोळा करू शकत नाही तोपर्यंत ते पद मिळूच शकत नाही कुणालाही। आता किती जणांना मी सांगत असतो, अरे बाबा असं लिहू नका बऱ्याचदा सांगतात, परंतु अतिउत्साही काही ऐकत नाही। आता कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करण्यात अजित पवार यशस्वी होणार का? मी अजित पवार मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो की हे वाक्य प्रत्यक्षात माईकवर बोलण्याची संधी अजित पवारांना येणार का? की ही शपथ केवळ केक पुरतीच मर्यादित राहणार? हे आपण पाहूयात, कारण विधानसभेची निवडणूक जास्त लांब नाही। कॅमेरामन अमोल गवाळेसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।